चीन या देशाच्या सरकारनं एक कायदा पारित केला आहे की आता चीनमध्ये कुठलाही उद्योगपती किंवा कुठलाही राज्यकर्ता ज्या मुलांचं वय 6 ते 15 वर्ष आहे म्हणजे 10वी पर्यंतची जी मुलं आहेत अशा मुलांसाठी अशी कुठलीही शाळा उघडू शकत नाही ज्या शाळेचा उद्देश फक्त आणि फक्त पैसा कमवणं किंवा नफा कमवणं असेल किंवा ज्या शाळेचा उद्देश फक्त आणि फक्त बिझनेस करणं असेल। चीन सरकारचं असं मत आहे की ज्या मुलांचं वय 6 ते 15 वर्ष आहे म्हणजे 10वी पर्यंतची मुलं या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण देणं ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे आणि त्यामुळं कुठलीही प्रायव्हेट शाळा या मुलांकडून खूप जास्त फी घेऊ शकणार नाही। जर असं आढळून आलं तर अशा शाळेच्या मालकाला जेलमध्ये टाकलं जाईल, शिक्षा दिली जाईल आणि ती शाळा बंद केली जाईल। आम्ही सरकारी शाळांना अजून चांगलं करू। प्रायव्हेट शाळा जर कोणाला उघडायच्या असतील लहान मुलांसाठी तर तुम्ही फक्त एक सामाजिक कार्य म्हणून त्या उघडू शकता, पण त्यातून पैसे कमवण्याचा विचार कोणीही चीनमध्ये आता करू शकत नाही। एकीकडे एक असा देश जो जगातल्या पहिल्या प्रगत देशांमध्ये येतो तो आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी अशा प्रकारचे कायदे बनवतो आणि दुसरीकडे आपला भारत देश ज्या देशामध्ये लहान मुलांकडून प्रायव्हेट शाळांमध्ये लाख लाख रुपये फी घेतली जाते। एवढंच नाही तर लहान मुलांच्या शिक्षणावर या देशामध्ये टॅक्स लावला जातो। एवढंच नाही तर इथं शाळा कोणाला दिल्या जातात? राज्यकर्त्यांना, म्हणजे जो जास्त पैसे देईल त्याला शाळा दिल्या जातात आणि ते लोक शाळांच्या नावावर पैसे कमवतात। अत्यंत निकृष्ट दर्जाचे शिक्षक तिथे ठेवतात आणि कुठल्याही प्रकारचं क्वालिटी एज्युकेशन एक चांगल्या दर्जाचं शिक्षण आपल्या देशामध्ये दिलं जात नाही, हे दुर्दैव आहे। मित्रांनो, बोलायला थोडं वाईट वाटतं पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो देश लहान मुलांच्या शिक्षणावर टॅक्स घेतो तो देश कधीच महासत्ता बनू शकत नाही, ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे। त्यामुळे आपल्या देशातील नेते मंडळी फक्त गप्पा करतात पण वास्तविकतेत अशा प्रकारचे कायदे कोणीच आणणार नाही, कारण असे कायदे आल्यावर यांच्या मित्रांचे जे काही खिसे भरतात ते त्या ठिकाणी बंद होतील। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की अशा प्रकारचा एखादा कायदा जर आपल्या महाराष्ट्रामध्ये आला आणि सर्व मुलांना, लहान मुलांना जाती धर्माच्या पलीकडे जाऊन, गरिबी श्रीमंतीच्या पलीकडे जाऊन जर चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं तर खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचं भविष्य सुजलाम सुफलाम होऊ शकतं। या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? ज्या प्रकारे महाराष्ट्रात प्रायव्हेट शाळांमध्ये लोकांकडून लाखो रुपये घेतले जातात आणि सरकारी शाळांची जी प्रकारे दुर्दशा झालेली आहे, या संपूर्ण विषयावर जे काही तुमचं मत असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका।